आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेऊ, आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या आव्हानानंतर पवारांची प्रतिक्रिया। पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, नितेश राणेंची टीका। उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाचे दुकान कायमस्वरूपी बंद झालं, नितेश राणेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे। उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते। उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा, निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री ठरवू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी लढाई नाही, अंतर्गत चर्चा झाल्यानंतर सीएम पदाबाबत चर्चा होईल, पवारांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादाच 1500 रुपये देत आहे अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात। जाहिरातीत मुख्यमंत्री लाडकी बहीणऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, शासनाची योजना, जनतेचा पैसा आणि अजितदादांचा प्रचार, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला, ही चांगली गोष्ट, श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, वडेट्टीवारांचं वक्तव्य। अनुभव नसणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं तर पुतळा कोसळण्यामागचं वाऱ्याच्या वेगाचं कारण दिलं, शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। पुतळ्याच्या निर्मितीसाठी 15 ते 16 कोटींचं बजेट मंजूर झालं होतं, मात्र पुतळा केवळ 15 ते 16 लाखात बनवला गेला, तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं संजय राऊतांचा आरोप। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी म्हणजे आरोपी फरार, कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही, फरार जयदीप आपटेच्या अटकेवरून शरद पवारांची प्रतिक्रिया। जयदीप आपटे पळून गेला असेल तर त्यासाठी सरकारनंच मदत केली असेल, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। गुन्हेगारांसाठी वर्षा ही सुरक्षित जागा, राऊतांची शिंदेंवर टीका। महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे। गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा। संजय राऊत घरी आले तर कागदपत्र दाखवतो, कागदपत्र दाखवल्यानंतर राऊतांना सुखरूप घरी सोडेन, नितेश राणेंचा टोला। संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी येऊन बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरूप घरी सोडेन एवढी गॅरंटी आहे। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता, पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरींची प्रतिक्रिया। तर समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, गडकरींचा सल्ला। राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचा असावा, या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ भाजपात समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती। आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी सत्ता परिवर्तन होणारच, भाजपचा सीएम बनवण्याचं स्वप्न पुढील 20-25 वर्ष पूर्ण होणार नाही, संघाच्या भाजपच्या सीएम बनवण्याच्या रणनीतीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे महायुती सरकारचं सूत्र, शरद पवारांची महायुती सरकारवर टीका। तर निवडणुकीत लोकांसमोर भ्रष्टाचार आणि दुष्परिणाम मांडणार, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागले, हसन मुश्रीफांचा सवाल। तर पवार साहेब तुमचे वेर नाही, समर्जित तुम्हारी खैर नाही, मुश्रीफांची समर्जित घाटगेंवर निशाणा। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळाच्या लोकार्पणासाठी निमंत्रण, मात्र खासगी दौऱ्याचं कारण सांगत ठाकरेंनी कार्यक्रमाला जाणं टाळलं, कार्यक्रमाला राहुल गांधी, शरद पवार उपस्थित राहणार। तब्येत ठीक नसल्यानं अजित पवारांची लातूरमधील कार्यक्रमाला गैरहजेरी, राष्ट्रपतींच्या उदगीरमधील कार्यक्रमांना दादा उपस्थित नसणार, डॉक्टरांकडून अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला। विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर लोकसभेत काँग्रेसनं फोन केल्यामुळे पाठिंबा दिला होता, आंबेडकरांची प्रतिक्रिया। रवी राणांसारख्या बाजार बुणग्यांना भाजपात जागा नाही, भाजप नेते तुषार भारतीय यांची रवी राणांवर टीका। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य, दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल,
बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचं निष्पन्न. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने राज्यातील जनतेचे हाल. एसटी कर्मचाऱ्यांची संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल उदय सामंत यांच्या उपस्थितीतील सरकारसोबतची बैठक निष्फळ. शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. निवडणुकीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आगीत ढकलत आहे. 124 आत्महत्या झाल्या तेव्हा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही. सदावर्तेंची टीका. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर. संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा. कोर्टाचे आदेश. तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सरकारनं सहानुभूतीनं प्रश्न सोडवावा. एसटी कामगारांच्या संपावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर सरकार एक सांगताय आणि त्यांचे सहकारी वेगळं करताय. पडळकर खोतांनी एसटी संपाला दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया. राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका. जालन्यात अतिवृष्टीमुळे 1,76,000 हेक्टर खरीपाच्या पिकांचं नुकसान. जिल्ह्यात 173 घरांची पडझड. 73 गुरं दगावली तर 155 गावांना अतिवृष्टीचा फटका. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांची मागणी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव 100% भरला. धुळे शहराची पाण्याची समस्या मिटली. अक्कलपाडा धरणातून नकाने तलावात पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाणा जिल्ह्यात काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. पारखेड गावातील पेरलेली शेती वाहून गेली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीत जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब. अतिवृष्टीमुळे गंगाखेड येथे गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण 22% भरलं. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली. रविकांत तुपकरांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी. वाशिम जिल्ह्यात पावसामुळे 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अडाण नदीत पुराच्या पाण्यात 1 जण वाहून गेल्याचीही नोंद. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता. पेन टाकळी धरण 82%हून अधिक भरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. संयुक्त तांत्रिक समितीकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी. समितीकडून शिवरायांच्या पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी. भुसावळ बडनेरा रेल्वे मार्गावरील बोदवड स्टेशनच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 5 आणि 6 सप्टेंबरला 4 रेल्वेगाड्या रद्द. बडनेरा नाशिक, नाशिक बडनेरा विशेष, भुसावळ वर्धा एक्सप्रेस आणि वर्धा भुसावळ एक्सप्रेस रद्द. नागपुरात गोंडगोवारी समाजाचं 1 दिवसीय ठिय्या आंदोलन. गोंडगोवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. नाशिकच्या महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी ठिय्या. अंबड परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल. नगरविकास विभागातील संवर्ग अधिकाऱ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन. राज्यभरातील कर्मचारी संपात सहभागी. भंडाऱ्यात एसटी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. सकाळपासून बसेस सुरू. कोर्टाने संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात. यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल. जिल्ह्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द. सिंधुदुर्गमध्ये एसटी संप दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र. आज 130 पैकी 66 फेऱ्या रद्द. चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मात्र हाल. अनंत अंबानींची लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती. लालबागचा राजा मंडळावर सन्माननीय विश्वस्त सदस्यपदी नियुक्ती. वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वस्तांचा निर्णय. जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत ठाणे आणि दादरपर्यंत धावणार. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. तर जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस या दादरपर्यंतच धावणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 30 सप्टेंबरपर्यंत या गाड्या दादरपर्यंतच धावणार असल्याची माहिती आहे.